नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आयोजित आंतरजाल उपक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मी डॉक्टर देविदास श्रीमंत गुरव, श्री कलमेश्वर प्रशाला, सुलेर जवळगे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 10वी मराठी गद्यपाठ गवताचे पाते। लेखक आहेत विष्णू सखाराम खांडेकर तथा वि स खांडेकर। गवताचे पाते ही एक रूपक कथा आहे आणि ही रूपक कथा समजून घेण्यापूर्वी, लेखकाचा परिचय करून घेण्यापूर्वी, ही रूपक कथा काय आहे त्या कथेचं अभिवाचनातून आपल्याला कळेल। कथेचं वैशिष्ट्यसुद्धा आपल्याला त्या कथेच्या वाचनातून आपल्याला कळणार आहे। म्हणून आपण सुरुवातीला रूपक कथेचं अभिवाचन करणार आहोत, त्यानंतर लेखकाचा परिचय जाणून घेणार आहोत, त्यानंतर रूपक कथा अभिवाचन आपण तर केलंच आहे, त्याचा भावार्थ देखील समजून घेणार आहोत आणि मग त्यानंतर रूपक कथा म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य काय असतं त्याचा विचार करणार आहोत। चला मग आपण आज गवताचे पाते या वि स खांडेकर लिखित कथेचं आपण अभिवाचन करणार आहोत। अभिवाचन करत असताना नीट तुम्ही लक्ष द्या। कथेचं वाचन कसं करायचं असतं हे तुम्हाला लक्षात येईल। बघा, इयत्ता 10वी 7वा क्रमांक, गद्याचं नाव आहे गवताचे पाते। लेखक आहेत वि स खांडेकर। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली। पट पट पट, त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की? पानाला राग आला। ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले। ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती। त्या जादूने त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते। पुन्हा हिवाळा आला। थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले। पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली। जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती, पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती। ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी। केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी। ही झाली रूपकथा। या कथेचं आत्ताच आपण अभिवाचन केलं। आता रूपक कथा लिहिणाऱ्या या लेखकाचा जीवन प्रवास आणि त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत। विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 सांगलीतील गणेश मंदिराजवळ झाला। 1913 मध्ये ते मॅट्रिक झाले। 1925 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला। पुढे शिरोड, जिल्हा सिंधुदुर्ग या गावी शिक्षक म्हणून कार्याला त्यांनी प्रारंभ केला। शारदा, भाऊबंदकी, सवाई माधवराव यांचा मृत्यू इत्यादी नाटके पाहिली व त्यातील संवाद मुखोद्गत होते। यावरूनच त्यांचे वाचन अफाट होते हे लक्षात येते। 1919 पासूनच त्यांनी लेखनास प्रारंभ
केला. कथालेखक, कादंबरीकार, समीक्षक, रूपक कथाकार म्हणून ते संबंध महाराष्ट्राला सुपरिचित झाले. लेखकाचा साहित्य प्रवास कसा झाला आहे बघा. त्यांचं समग्र साहित्य असं आहे. त्यांनी 16 कादंबऱ्या लिहिल्या, 35 कथासंग्रह लिहिले, 7 लघुनिबंध संग्रह त्यांच्या नावे आहे, 2 रूपक कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे, 5 लेखसंग्रह, 1 चरित्रलेखन त्यांनी केलं, 15 पटकथा लेखन त्यांनी केलेले आहेत, 6 नाटके त्यांनी लिहिलेले. त्यांची गाजलेली पुस्तकं तुमच्या स्क्रीनसमोर आहेत. क्रौंचवध, ययाती, अमृतवेल. त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आणि त्या लेखकाविषयीचे काही विशेष माहिती आपल्याला बघावी लागेल. 1960चा ययाती साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1968मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1974मध्ये मराठी साहित्यामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना शिवाजी विद्यापीठाची दिलीट पदवी प्रदान करण्यात आली. आणि 1941मध्ये सोलापूर येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते जीवनवादी लेखक होते. आता लेखकाच्या विषयी आपण आता माहिती जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे विष्णू सखाराम खांडेकर असं आपण सुरुवातीला सांगितलं, पण त्यांचं जन्म नाव आहे गणेश आत्माराम खांडेकर. दत्तक विधानानंतर विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं नाव झालं. सावंतवाडीच्या काकांनी त्यांना 13 जानेवारी 1916मध्ये दत्तक घेतले होते. त्यांना बघा छंद कशाचा होता? क्रिकेट व वाचन हे छंद होते. हिंदी, तमिळ, तेलुगू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम, रशियन, संस्कृत, फ्रेंच व जर्मन भाषा त्यांना ज्ञात होते. या भाषातील साहित्याचं त्यांचं वाचन खूप होतं. कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले व आदर्श या नावाने विनोदी लेखन केले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी रमणी रत्न हे नाटक लिहिले. शाळेत ते इंग्रजी, संस्कृत आणि बीजगणिताचे अध्यापन करत, पण त्यांचं सगळं लेखन मराठी भाषेत झालेलं आहे. मगाशी आपण गवताचे पाते या पाठाचं अभिवाचन केलं. आता त्याचा भावार्थ काय आहे हे आधी समजून घेऊ. एकदा भावार्थ समजून घेतला आणि त्यानंतर आपण रूपक कथा म्हणजे काय ते पण पाहणार आहोत. गवताचे पाते या पाठाचा भावार्थ किंवा या कथेचा भावार्थ असा आहे बघा. अगदी साध्या सोध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पाते करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी
त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का, असा ह्या कथेचा भावार्थ आहे. यानंतर आपण रूपक कथा, कथेचे प्रकार मराठीमध्ये कोणते आहेत ते तर बघणारच आहोत, पण तुम्हाला रूपक कथा माहीत होणं अतिशय आवश्यक आहे. बघा, कथेचे प्रकार आहेत. विज्ञान कथा, अनेक प्रकारच्या कथा आहेत आपल्यामध्ये. कथेचे प्रकार आहेत मराठी भाषेमध्ये. त्यातली पहिली विज्ञान कथा. लेखक विज्ञान कथा लिहिणारे निरंजन घाटे, जोसेफ तुस्कानो, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, भालबा केळकर वगैरे आहेत. ऐतिहासिक कथासुद्धा आपल्या मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. श रा देवळे, ह ना आपटे यांनी ऐतिहासिक कथा लिहिलेल्या आहेत. साहस कथा आहेत. सुहास सिनकर, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक यासारखे अनेक साहस कथा लिहिणारे लेखक मराठी भाषेत आहेत. रहस्यकथा जी. ए. कुलकर्णी, भारत सासणे, नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांनी मराठीत रहस्यकथा अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेले आपल्याला दिसतात. बालकथा, त्याला आपण बालवाङ्मय म्हणतो. बालकथा आहेत, बालकादंबऱ्या आहेत. गिरिजा कीर आहे, विजया वाड आहे, बरेच जण आहेत. रूपक कथा, आता जी आपण गवताचे पाते ही रूपक कथा आहे. आता त्याच्यामध्ये वि. स. खांडेकर आलेच. जी. ए. कुलकर्णींनी सुद्धा रूपक कथा लिहिलेली आहे. अनंत काणेकरांनी सुद्धा रूपक कथा लिहिलेली आहे. आता आपण थेट कथेच्या प्रकारावरून रूपक कथा आणि रूपक कथेची वैशिष्ट्ये काय आहेत याचा विचार करूया. रूपक कथा एखाद्या विशिष्ट भावनेभोवती, विचाराभोवती लिहिलेली चिंतनपर रूपक उपयोजन करून लिहिलेली असते. त्याला रूपक कथा असं म्हणतात. रूपक कथेमध्ये पात्रे व घटना यांचे एकापेक्षा अनेक पातळ्यावर अर्थ ध्वनित होतात. आता गवताच्या पात्यामध्ये पात्र कोणती आहेत? गवताचे पाते आणि पिकलेले पान हे दोन पात्र आहेत. पण त्या गवताचे पाते आणि पिकलेले पान शब्दशः अर्थ न घेता त्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ दडलेला असतो, हे लक्षात घ्यायचं असतं. रूपक हा शब्दच महत्त्वाचा आहे. म्हणजे गवताचे पाते आणि पिकलेले पान हे रूपक उपयोजून त्यामधून लेखकाला काय अर्थ सांगायचा आहे, काय भावना व्यक्त करायची आहे, हे या रूपक कथेतून आपल्याला दिसेल. रूपक अलंकारात अर्थाचा एकच घटकच असतो, परंतु रूपक कथेचे महत्त्वाचे लक्षण अलंकाराच्या एका घटकात नसतो. आता रूपक कथा तुम्ही मगाशी अभिवाचन केलं, आकाराने किती लहान होती बघा, आणि त्याच्यामध्ये संवाद होता, अर्थ घनत्व होतं, अर्थ वेगळं म्हणजे अर्थ आशय दर्शवणारं होतं, सूचकता होती, आशय समृद्धता होती, अधिक परिणामकारक असते ती रूपक कथा, नाट्यात्मक असते, त्यातून काहीतरी संदेश मिळणारा असतो, संदेश परत असं म्हटलेलं, अलंकारिकता असते आणि लक्षार्थ प्रभावी असतो. शब्दार्थ नव्हे तर त्यातील लक्षार्थ घ्यायचा असतो. आणि वि. स. खांडेकरांनी मराठी भाषेमध्ये रूपक कथा मोठ्या स्वरूपात लिहिलेला आहे. ही जी कथा आहे ही कथा सुवर्णकण या रूपक कथेतून घेतलेली आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे रूपक कथा ही सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तीचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे. मगाशी म्हटलं ना, अनेक पातळ्यांवर अर्थ ध्वनित होतात. या ठिकाणी पाने, गवताचे पाते या रूपकामधून
पिकलेलं पान आणि गवताचं पात आपण बघणार आहोत. गवताचं पान म्हणजे नेमका कोण आहे, पिकलेलं पान म्हणजे नेमके कोण आहे, कोणती व्यक्ती, त्या व्यक्तीमधील वृत्ती प्रवृत्ती कोणती, त्यांच्यामधील असले भावभावना कोणते, हे या रूपक कथेच्या माध्यमातून लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, गवताचे पाते ही रूपक कथा आहे. आता ही रूपक कथा वाचत असताना त्यातील काही विशेष गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आता काही पाठ्य विशेष आहेत ते बघूया ना आपण, काय आहे नेमकं. मानवी जीवनातील कितीतरी विसंवाद गवताचे पाते आणि झाडाचे पान या रूपकातून प्रतिबिंबित झालेले आहे. दोन पिढ्यांमधील विसंवाद ह्या गवताचे पाते आणि झाडाचे पिकलेले पान या रूपकातून प्रतिबिंबित झालेले आहे. आता गवताचे पाते म्हणजे कोण, पिकलेले पान म्हणजे कोण, याचा आता विचार करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. गवताचे पाते हे तरुण आणि पिकलेले पान हे वडील पिढी. म्हणजे दोन पिढ्यांमधील मतभेद, विचारभेद, वृत्ती प्रवृत्तीमधील भेद ह्या रूपक कथेतून आपल्याला दिसतात. आता नेहमी वडील पिढी तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल दोष देत असते, त्यांच्यावर तोंडसूक घेत असते. हा वडील पिढीचा स्वभाव आहे, वृत्ती आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून नापसंती दर्शवणारी तरुण पिढी, म्हणजे तरुण पिढीचं वागणं वडील पिढीला आवडत नाही, वडील पिढीचं सांगणं तरुण पिढीला पसंत पडत नाही. हा जो विचारांचा, वृत्ती प्रवृत्तीचा, स्वभावामधला हा जो भेद आहे, तो भेद गवताचे पाते आणि झाडाचे पिकलेले पान या रूपकातून दर्शवलेले आहे. आता गवताचे पाते हे नुकतंच उगवलेलं असतं आणि झाडावरून पडणारं पान हे पिकलेलं असतं. पिकलेले म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती, नुकतेच उगवलेलं गवत म्हणजे गवताचं पाते म्हणजे तरुण पिढी. आता लक्षात आले असेल. आणि हे दोन पिढीमधलं अंतर पिढ्यानपिढ्या चालू असतं, वाढत जातं. दोन पिढ्यांमधील ही जी मनोवृत्ती आहे, यातला जो फरक आहे, तो दिवसेंदिवस वाढत जातो. आणि मग हे वाढत जाणारं दोन पिढ्यांमधील अंतर कधी कमी होणार नाही का, त्याबद्दल लेखक इथं सुचवतो. प्रश्नचिन्ह ठेवलाय त्यांनी, शेवटी उद्गार चिन्ह ठेवलेलं आहे. का? त्याच्या पुढचा विचार पिढीनं करायचा आहे. गवताच्या पात्याचा स्वभाव म्हणजे तरुण पिढी, त्याला वडील पिढीचं सांगणं रुचत नाही, पटत नाही, आवडत नाही. त्या तरुण पिढीला दुसऱ्याबद्दल कदर नसते, आपुलकी नसते. पुढे तीच पिढी जेव्हा ज्येष्ठ बनते, पुन्हा तेच करते. म्हणजे हे पिढ्यानपिढ्या हे असं चालू आहे. पान, पिकलेलं पान. पिकलेलं पान म्हणजे आमच्या घरातील, आमच्या समाजातील वडील पिढी, उच्च पदाचा किंवा मोठेपणाचा खोटा अभिमान बाळगणारा, नेहमी तरुण पिढीला दोष देणारा, स्वतःच्या तरुणपणातील दिवस विसरून तरुणांना बोल लावणारा, अशी ही दोन पिढ्यांमधील वृत्ती प्रवृत्तीचं दर्शन या छोट्याशा रूपक कथेतून लेखकाने सांगितलं आहे. आणि मग पिढी ही बदलत जाते, परंतु शरीराचं बाह्य स्वरूप बदलत जातं, पण मनातला त्यांचा स्वभाव, त्यांची मनोवृत्ती मात्र बदलत नाही. त्यामुळे प्रत्येक दोन पिढींमधील मानसिक वैचारिक भेद किंवा त्यातील अंतर वाढत जाते. हा गवताचे पाते
कोण दोघं एकमेकाला क्षुद्र लेखत असतात. तुम्ही जर बघितलं असेल, चिमणे गवताचे पाते जागे झालेले असते आणि झाडावरून पिकलेलं पान हळूहळू खाली पडत असतं आणि त्या गवताच्या पात्याला वाटतं की किती कटकट करतो हा पानं पडता पडता. आणि मग पुढं ते पिकलेलं पान रागाला येऊन चिडून म्हणते, चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीच लोळणार, तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पाताला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. म्हणजे तरुण पिढी ही अरसिक आहे, चिडचिड करणारी आहे आणि दुसऱ्याला शूद्र समजणारी आहे. आणि तरुण पिढीला वाटतं की जी प्रौढ पिढी आहे ती किरकिरी आहे, त्याचा स्वभाव बदलत नाही, त्याची मनोवृत्ती बदलत नाही. मग हे जे पिढ्यानपिढ्या जे मानसिक वैचारिक अंतर वाढत जाते ना, त्यातून एकमेकांना नुसतं दोष देण्याची मानसिकता वाढत जाते. आणि मग हे दोष कधी कमी होणार. माणसाची वृत्ती प्रवृत्ती ही असली कधी कमी होणार आहे. त्याच्यामध्ये कधी संवाद साधला जाणार नाही का. मग ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न लेखकाने या कथेतून केलेला आहे. लेखक म्हणतो की यांच्या स्वभावात कधी बदल होणार नाही का. का होणार नाही. म्हणजे तरुण पिढीने वडील पिढीच्या जागी स्वतःला समजावं आणि वडील पिढीने तरुण पिढीच्या जागी आपण आहोत असं समजून एकमेकांशी जर सुसंवाद साधला तर हे अंतर कमी नक्की होईल. म्हणजे प्रश्नचिन्ह का दिला तर हे कधी संपणार. हे सगळं हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. तर यामध्ये सूचकता काय दिली बघा, की दोन पिढ्यांमध्ये विसंवाद नको तर सुसंवाद पाहिजे. आणि संदेश काय दिलाय, आपण दुसऱ्याच्या जागी आहोत असं समजून समोरच्याचं सुखदुःख जाणून एकमेकाबद्दल सहानुभूती व विचारांचा आदर असावा. स्वभावामध्ये आपला बदल करावा. गवताचे पाते झाडाचे पान ते पुन्हा जागे झाले, पृथ्वीवर पडत होते. या वाक्यातील लक्षार्थ वेगळा आहे, प्रभावी आहे. गवताचे पाते झाडाचे पिकलेले पान हे मी तुम्हाला सांगितलं. हे पुन्हा जागे होणे, पुन्हा पृथ्वीवर पडणे, हे का तर एक पिढी संपल्यानंतर दुसरी पिढी येते, दुसरी पिढी संपल्यानंतर तिसरी पिढी येते. हे पिढ्यानपिढ्या हा जो वैचारिक मानसिक यांच्यामधला जो अंतर वाढत चाललेला आहे, हे लेखकाला कुठंतरी थांबवायचं आहे. त्यांच्यामधील विसंवाद थांबवायचा आहे. सुसंवाद पाहिजे आहे. तुम्ही प्रत्येक समाजामधील प्रत्येक कुटुंबामध्ये वडील पिढी आणि घरातील तरुण पिढी यांच्यामध्ये वाद नेहमी होतच असतो. कधीकधी भांडणं देखील होत असतात. दोघं एकमेकाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत असं समजत असतात. दोघं एकमेकाला दोष देत असतात. तर असं न करता एकमेकाला समजून घेऊन जर राहिलात आणि विसंवाद न करता सुसंवाद चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेने एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर हे दोष राहणार नाहीत असं लेखकाला वाटतं. पाठामध्ये अजून काही विशेष आहेत बघा. पाने कशी आहेत तर पिकलेली. गवताचे पाते कसे आहे हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की तरुण आहे, सळसळणारा आहे आणि स्वप्न पाहणारा आहे. या पाठामध्ये शब्दसिद्धी आलेले आहेत. तुम्हाला परीक्षेला आहेत शब्दसिद्धी. कटकट, सळसळ, अरसिक ह्यासारखे. म्हणजे प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. कटकट, सळसळ हे अभ्यस्त शब्द आहेत. आणि अरसिक बघा काय आहे, ओळखा तुम्ही. वाक्प्रचार पण आलेले आहेत. गळून पडणे, स्वप्नांचा चुराडा होणे, आन करणे, कपाळाला आठी घालणे, जीव खाणे, स्वप्नांचा चेंदामेंदा होणे, चिडखोर बिब्बा. आता बिब्बा सगळ्यांना माहिती आहे. बिब्बाचं बिब्ब्याची बी ती त्याच्यातलं तेल जे आहे ते काहींना सहन होत नाही. मग एकदम असं उसळून त्यातलं तेल बाहेर पडतं.
मग या ठिकाणी हे जे या अनेक रूपकातून रूपक उपयोजून लेखकाने गवताचे पाते या पाठामध्ये कथेमध्ये दोन पिढ्यांमधील विसंवाद कमी व्हावा आणि त्यांच्यातील वैचारिक भेद नष्ट व्हावेत हे अपेक्षित आहे. मग शेवटी लेखकाने प्रश्नचिन्ह आपल्यासाठी दिलेलं आहे. आता ह्या रूपक कथेमध्ये बघा, आकाराने लहान आहे आपली गवताची पाते, ही कथा लहान आहे, त्याच्यामध्ये अर्थघनत्व आहे, समृद्धता आहे, सूचकता आहे, संदेश आहे, लक्षार्थ आहे. म्हणजे या पाठातून मानवाच्या ठराविक मनोवृत्तीचे वारंवार पुनरावृत्ती होत असते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं लेखकाने या कथेतून अप्रत्यक्षरित्या दर्शवलेलं आहे. यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेले आहेत. पाठाखाली पण स्वाध्याय आहेत. पाठाखालील स्वाध्यायाबरोबरच या व्हिडिओ मालिकेमधील स्वाध्याय देखील तुम्हाला सोडवायचा आहे. कथेचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती दर्शवणारे या पाठातील रूपके तुम्हाला लिहायचे आहेत. आपल्या घरातील दोन पिढ्यांमधील विसंवादाचं कारण व त्यावरील उपाय याविषयी स्वमत सांगायचं आहे. गवताचे पाते ही कथा कोणत्या कथासंग्रहातून घेतली हे पण तुम्ही सांगायचं आहे. वि. स. खांडेकर यांना मिळालेला साहित्यातील सर्वोत्तम पुरस्कार की ज्याचा पुनरुच्चार आपण आधीच्या ह्याच्यामध्ये परिचयामध्ये केला होता तो तुम्हाला इथे लिहावा लागेल. आणि अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 25 आणि 26 या दोन्ही पान क्रमांकावरील जी स्वाध्याय कृती आहे पाठावर आधारित ती देखील तुम्ही पूर्ण करायची. या अशा रीतीने गवताचे पाते या रूपक कथेचा आपण विचार केला. आपण आता थांबू. धन्यवाद.